Hello friends, welcome to विद्या मंदिर IIT नीट सेल. आज आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघतो. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी विच वन? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. विच वन? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली झालेली आहे. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्स बघा तुम्ही. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता आपण असंही बघितलंय व्हॉट आर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. अ प्रॉपर्टी असा गुणधर्म, अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स बट इनडिपेंडेंट ऑन नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे ॲसिड आहे की बेस आहे, सॉल्ट आहे, नेचर महत्वाचं नाही आहे. पार्टिकल्स किती आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स वाढल्यामुळं गुणधर्मांमध्ये, फिजिकल गुणधर्मांमध्ये जे बदल होतात त्याला म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कौन थे बोललोय मी, कौन थे, कैसे थे, काले थे, गोरे थे, नॉट इम्पॉर्टंट, कितने आदमी थे मीन्स कितने पार्टिकल्स थे. आर यू गेटिंग? सो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पहिलं झालंय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरं आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, जे आज आपण बघतोय. सो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये मी इथं बाजूला लिहून ठेवतो बा रेडो 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 रेडो. ओके, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मॉटिक प्रेशर, असे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. किती? 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आज दुसरा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. बरोबर आहे? ठीक आहे. तर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अनदर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बघूया बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय. साधा डेफिनेशन, एक कॉन्स्टंट टेम्परेचर असतं बघा, स्थिर असं टेम्परेचर गाठलेला असतो. काय ते कुणी गाठलेला असतो? लिक्विड इज गेटिंग कन्वर्टेड इन टू इट्स वेपर. लिक्विडचा त्याच्या बाष्पांमध्ये म्हणजे वेपर्समध्ये कन्वर्ट होत असतो. त्यावेळी तो टेम्परेचर त्या लिक्विडचा, त्या वेपरचा कॉन्स्टंट राहतो. असा द टेम्परेचर ॲट विच, आर यू गेटिंग? सो हिअर देर इज अ टेम्परेचर ऑफ कन्वर्जन ऑफ अ लिक्विड इन टू इट्स वेपर. पण आता बॉइलिंग पॉइंट आपण वेपर प्रेशरच्या भाषेत बोलणार. आता तुम्हाला माहित आहे असं बघा, हा लिक्विड असतो, सॉल्व्हंट समजा, सॉल्व्हंट, ह्याचे वेपर्स असं चालले. हे वेपर्स बॉइल होऊन ते वेपर्स कधी वर जातील सांगा? ज्यावेळी ह्या वेपर्सचा वेपर प्रेशर किंवा ह्या लिक्विडचा वेपर प्रेशर एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतका तर झाला पाहिजे, कारण त्याला भूर करून उडून जायचं आहे. त्या वेपर्सना, त्या लिक्विडच्या वेपर्सना वर जायचं आहे, पण प्रेशर कुठलं आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो बघा, मी नवीन भाषेत बोलतो. जुनी भाषा कोणती? द कॉन्स्टंट टेम्परेचर, लिक्विडचा वेपर झाला, ती जुनी भाषा झाली. आता वेपर प्रेशरच्या भाषेत काय बोलणार? द टेम्परेचर, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच the vapor pressure of the liquid becomes equal to external atmospheric pressure. The vapor pressure of the liquid becomes equal to external atmospheric pressure is known as boiling point. मग बॉइलिंग पॉइंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का? ए बी सी डी ऑप्शन दिले. बॉइलिंग पॉइंट, वेपर प्रेशर असा. सी ऑप्शन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इज नॉट अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बघूया. पहिल्यांदा आपण काय करणार? प्युअर सॉल्व्हंट टेकणार. काय होतास तू? सॉल्व्हंट होता. आणि काय झालास रे तू? सोल्युशन. कसं झालास? सोल्यूट टाकल्यानंतर, सॉल्व्हंटचं सोल्युशन झाल्यानंतर काय होतंय बघा, सॉल्व्हंट आहे. त्या प्युअर सॉल्व्हंट, प्युअर वॉटर घेऊया. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्रीज सेल्सिअस आहे. किती? 100 डिग्रीज सेल्सिअस प्युअर वॉटर. केल्विनमध्ये कॉमेडी सी केल डिग्री सेल्सिअस कोंबडीचा किंग करायचा आहे, +273 करा.
plus 273, that is 373 Kelvin is the boiling point of pure water. बरोबर आहे ना? तर त्याच्यामध्ये काही सोल्यूट पार्टिकल्स मी टाकले, म्हणजे सॉल्ट टाकलं, आणि तुमच्या लक्षात असेल आत्ता ह्या सोल्युशनचा किंवा सॉल्ट सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढलेला आहे. काय करतो, परत सोल्यूट पार्टिकल टाकतो, बॉइलिंग पॉइंट वाढतं. मग सोल्यूट चेंज करतो, वेगळा सोल्यूट जरी टाकला तरी हेच अनुभव येईल आपल्याला. म्हणजे ऍसिड थे, बेस थे, सॉल्ट थे, नॉट इम्पॉर्टेंट कितने थे, और आप सोलिड पार्टिकल्स बढ़ाते जाओ, what you will see there, the boiling point will increase. Means what? Elevation, and elevation of boiling point is a colligative property. बघा, so this T naught is the boiling point of pure solvent, Ts is the boiling point of the solution. So delta Tb is the difference. Okay. Ts हे ज्यादा असणार ना, सोल्युशनचं ज्यादा असणार. सो Ts मायनस T नॉट असे घेऊ आपण. सो ह्याला म्हणायचं डेल्टा टीबी. व्हॉट इज डेल्टा टीबी? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. डिफाइन करा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. द डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन and that of pure solvent. The difference in boiling point of solution and that of pure solvent is called as elevation. Elevation of boiling point denoted by delta TB. Delta TB. T temperature, B boiling. है ना? The difference in boiling point of solution and that of solvent is called as elevation of boiling point. Is called as elevation of boiling point. लक्षात येते का बघा? Are you getting? So elevation of boiling point ला आपण colligative property का म्हटलं? कारण solute particles टाकल्यानं काय व्हायला लागलंय? काय होतं बघा? Boiling point वाढतोय. So it is a colligative property. ह्याच्या अगोदरची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली होती? डेल्टा पी कसं होतं? डेल्टा पी बघा, डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन मायनस पी. म्हणजे काय हे? पी नॉट वन हा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट होता. सॉल्व्हंटचा सोल्युशन झाल्यानंतर त्याचा वेपर प्रेशर वाढला. वेपर प्रेशर वाढला ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट जसं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, तसं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ज्यादा, सोल्युशनचा कमी. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ज्यादा, सोल्युशनचा कमी. मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पण इथं सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट कमी, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट ज्यादा. ज्यादातून कमी मायनस करायचं. दॅट इज अ इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. मी थोड्याच वेळात तुम्हाला वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंटचा रिलेशन तुम्हाला सांगेन परत. आता लेट अस डिस्कस द फर्दर डिस्कशन ऑन दिस. आता एक असं लक्षात आलं बरं का, एक असं लोकांच्या लक्षात आलेलं आहे की दिस इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, लेट अस सी हाऊ यू राईट द इलिव्हेशन. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल पी म्हणजे डेल्टा पी म्हणून लिहिता की नाही, तसं elevation of boiling point you are writing delta TB. एक मगाशी मी सांगितलं, काही एक्सपेरिमेंट्स केले, काही ऑब्झर्वेशन्स वरनं असं लक्षात आलेलं आहे डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम. हे स्मॉल एम बरं काय? ह्याचं नाव आहे काय? मोलॅलिटी. काय आहे? मोलॅलिटी. जसं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायच्या पद्धती आहेत. PM पर्सेंट बाय मास, मोलॅलिटी, मोलचा तुकडा, मोल फ्रॅक्शन, आणि शेवटी नॉर्मॅलिटी. असं. डू यू अंडरस्टँड? तर डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. तर बघा,
ही मोलॅरिटी काय आहे बाजूला लिहून ठेवतो ना, 11वीचा पॉइंट आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट 1 kg ऑफ सॉल्व्हंट मध्ये. हेच मोलॅरिटीचं डेफिनेशन कसं आहे मोलॅरिटी बाळांनो? मोलॅरिटी m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर. 1 लिटरला दुसरा एक शब्द काय? 1 dm क्यूब ऑफ सोल्युशन. तसेच मोलॅरिटी लिटी हे रिटी नंबर ऑफ मोल्स इन 1 लिटर, हे नंबर ऑफ मोल्स इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. आलं का लक्षात? ठीक आहे. सो डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. सो असं लक्षात आलेलं आहे की मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट वाढले, इलिव्हेशन वाढणार आहे. स्वाभाविकच आहे ना. का? मोलॅरिटी वाढणे म्हणजे नंबर ऑफ मोल्स वाढणे, आणि नंबर ऑफ मोल्स वाढणे म्हणजे सॉलिड पार्टिकल्स वाढले. सॉलिड पार्टिकल्स वाढले म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर डिपेंडेंट आहे ना. बरोबर आहे. सो डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. एक असं लक्षात आलं की मोलॅरिटी एवढी वाढली, डेल्टा टीबी एवढं वाढलं, मोलॅरिटी एवढी वाढली, डेल्टा टीबी एवढी वाढली, आणि दोघांना कॉन्स्टंट करण्यासाठी काहीतरी आणलं पाहिजे. दॅट इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय आहे ते? तर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅरिटी. व्हॉट इज केबी? केबी म्हणजे काय? मोलाल इलिव्हेशन. मोलॅरिटी आहे म्हणून मोलाल बघा, मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट. So here मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट और ह्याला एक आणखीन शब्द आहे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. इबिलिओस म्हणजे ढब्बू, गट्टा वाढला, इलिव्हेशन झालं, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. Kb is इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट और मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट. बरोबर आहे. सो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅरिटी. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये एक तुम्हाला मी सांगतो, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा महत्वाचा लक्ष काय आहे. ह्या लेसनमध्ये सेंट्रल थीम काय आहे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या माध्यमातून मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढायचं आहे. 4 फॉर्म्युले आहेत ना. कोणकोणते? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलिव्हेशन असेल, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट पुढचा पॉईंट असेल, किंवा ऑस्मॉटिक प्रेशर. ह्यामधून आपण काय करायचं आहे की मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढायचं आहे. म्हणून जसं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये मूळ उद्दिष्ट काय आहे? वेपर प्रेशरच्या माध्यमातून मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढायचं होतं. तसंच इथं देखील आता पुढचा प्रश्न येतोय, हाऊ विल यू फाइंड मॉलिक्युलर वेट ऑफ द सोल्यूट बाय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ह्या अगोदरचा काय होता? काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरनं मॉलिक्युलर वेट काढलेलं. लक्षात घ्या, नवा कंपाऊंड ज्यावेळी तुम्ही तयार करता लॅबोरेटरीमध्ये, त्याचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करणं महत्वाचं आहे. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला तर माहीत नसतो. तुम्हाला माहित आहे जनरली आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणी दिला CH4, तर आपण करतो बाबा की ह्याचं 12 ग्राम आणि ह्याचे 4 ग्राम म्हणजे 16 ग्राम. समजा मुळातच नवीन सोल्यूट काहीतरी तयार झाला किंवा नवीन मॉलिक्यूल आहे, तर त्याचा मॉलिक्युलर वेट, कारण एक मॉलिक्यूल असं हातात आपण पकडू शकत नाही ना, व्हेरी 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 मायन्यूट आहे ना. देअरफॉर व्हॉट इज द मेन इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण करायला लागलोय. कुठल्या? रेडो. पहिला रिलेटिव्ह लोअरिंग, इलिव्हेशन, जो इलिव्हेशन मी डिस्कस करायला लागलोय, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मॉटिक प्रेशर. बघा मग प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं काय उद्दिष्ट लागून राहिलंय सांगा? मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन. तर करूया. नेक्स्ट क्वेश्चन,
डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. बघा, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. सो क्वेश्चन, obtain an expression किंवा derivation, obtain an expression for molecular weight of solute, obtain an expression for molecular weight of solute by elevation of boiling point, by elevation of boiling point method. elevation of boiling point आपण काय करायचं आहे, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्हाला मगाशी आलेला रिझल्ट लिहा. काय रिझल्ट आलाय, डेल्टा टीबी माहिती आहे ना, इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. तर ह्या मोलॅलिटी मध्ये कुठं मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट दडलाय का? एक मिनिट, मोलॅलिटीचा फॉर्म्युला मी लिहितो बरं का. मोलॅलिटी m इज इक्वल टू, इथं काय लिहायचं, असं वी नो दॅट व्हॉट वी नो. काय कळून चुकलंय तुला, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. आता सोल्यूटचे मोल्स लिहित असताना n2 म्हणायचं रे बाबा. काय म्हणायचं, n2 म्हणायचं. सो मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट in 1 kg. तर वेट ऑफ सॉल्व्हंट 1 kg. प्रत्येक वेळी 1 kg देतील असं नाही आहे ना. सो वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम, वेट ऑफ सॉल्व्हंट W1 इन ग्राम. सो केजीचा ग्राम करायचा असतो ना, इंटू 1000 करायला लागणार, किंवा ग्रामचा केजी करायचा आहे, इंटू 1000 नंतर करू. सो N2 डिवायडेड बाय W1. पण तुम्हाला माहिती आहे काय N2 म्हणजे काय, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि फार बेसिक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं, नंबर ऑफ मोल्स N2 इज इक्वल टू गिवन वेट काय, सोल्यूटचा वेट W2 घेता, CBSE वाले WB घेतील, WA सॉल्व्हंटचा. सो N2 इज इक्वल टू W2 बाय काय ना M2. हे बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इथं दडून बसलाय. टाका इथं काय येईल. सो दिस विल बी लाईक, N2 ची व्हॅल्यू टाकूया किती, N2 ची व्हॅल्यू टाका W2 बाय M2 बाय W1 असे. अरे किती. सो मोलॅलिटी विल बिकम, बघा मोलॅलिटी काय येणार, मोलॅलिटी इथं टाकूया, मोलॅलिटीची व्हॅल्यू इथं टाकूया. मोलॅलिटीची व्हॅल्यू काय, W2 बाय M2 इंटू वर गेला W1 खाली. राईट. आणि बघा इकडं KB डेल्टा TB इज इक्वल टू. तर हे W1 kg मध्ये प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. W1 ग्राम मध्ये घेतलेलं असते वेट ऑफ सॉल्व्हंट. सो इंटू 1000 करायचं, इंटू 1000. बघा, सो दिस इज इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. एक्सपेरिमेंट करून काय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काढलात का, हो. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काढलं आणि मोलार मास ऑफ सोल्यूट आपण फाइंड आउट करू शकतो. बघा, मोलार मास ऑफ सोल्यूट वी आर फाइंडिंग बाय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. अरे किती. सो बघा, आतापर्यंत आलेले दोन फॉर्म्युले महत्वाचे, दोन फॉर्म्युले. एक कोणता आहे बरं फॉर्म्युला, पहिला आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि दुसरा आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. पुन्हा तो असं लिहूया, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट बघा कसं लिहिताय, डेल्टा TB इज इक्वल टू, बघा इथं मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट M2 इथं लिहिलं तर आपला W2 इथं, तर W1 इकडे, आणि इंटू 1000. एक विसरलो, KB. ह्याच्या अगोदर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं लिहिलं, डेल्टा P डिवायडेड बाय P01. सेम फॉर्मॅट रिपीट करूया, KB वगैरे नाही. W2 ह्यांचा अपोजिट W1, M2 ह्याचा अपोजिट माणूस M1 आहे ना. इथे इंटू 1000 नाही,
आणि इकडे M1 नाही. बघा फॉर्म्युले, हे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला आहे आणि हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे. ह्यानंतर येईल डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. कुठला? डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. अगदी तंतोतंत ह्यासारखा आहे. फॉर्म्युला असाच आहे, फक्त काय करायचं आहे, तिथं डेल्टा टीबी, इथं डेल्टा टीबी लिहिलं ना, तिथं डेल्टा टीएफ लिहायचा. हा इलिव्हेशन आहे, तो डिप्रेशन आहे. सॉल्व्हंटचा आता बघा, प्युअर वॉटर घ्या, त्याचं फ्रीजिंग पॉईंट समजा 0 डिग्री सेल्सिअस. त्या सॉल्ट टाकला तर फ्रीजिंग पॉईंट 0 येत नाही, मायनस मध्ये जातं, डिप्रेशन होतं. फ्रीजिंग पॉईंट मध्ये डिप्रेशन आलं, दॅट इज अ डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि इट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. जेवढे सॉलिड पार्टिकल टाकत जाणार तसं काय होणार आहे, तसं डिप्रेशन होणार आहे. दॅट इज डिप्रेशन. तिथं मी काय लिहिणार माहिती काय? डेल्टा टी एफ लिहिणार आहे आणि इथं केबी नाही, के एफ लिहिणार आहे. आर यू गेटिंग? आणि फॉर्मॅट, दुसरा फॉर्मॅट असाच. लेट अस सी थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. What is the third colligative property? What is that third colligative property? Depression of freezing point. रेडो म्हणून मी सांगितलं बघा, पुन्हा सांगतोय, बंबार्डमेंट आहे. रेडो, रिलेटिव्ह लॉरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. लेट अस सी. बघा नेक्स्ट. आणि आपण नेहमी हा क्वेश्चन मात्र घेणार. ह्यासाठी ही क्वेश्चन घेतला, रिलेटिव्ह लोअरिंग साठी हाच क्वेश्चन घेतला. काय? ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्यूट बाय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तसंच ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचा घ्यायचा आहे. तंतोतंत असा येणार आहे. फक्त इथं डेल्टा टी एफ आणि इथं के एफ. इथं काय होईल विषय? चला लेट अस सी ना. थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मग एकच राहतं, ऑस्मॉटिक प्रेशर है ना. थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे बरं? थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इट इज डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. द थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मुलांनो, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. चला ओके. कसं लिहायचं? सॉल्व्हंट होता सतो, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी आहे. तर जादा मधून कमी मायनस करा ना, तो म्हणजे काय? डेल्टा टी एफ इज इक्वल टू, हे काय? द डिफरन्स इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड दॅट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज काय? डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. आणि जसं सॉलिड पार्टिकल्स मी वाढवतो तसं डिप्रेशन वाढत जातं. बघा, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ. थांबा, डेल्टा टी एफ म्हणजेच हा पा, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मगाशी डेल्टा टीबी होता, आता डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. आता डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू मोलॅलिटी. के एफ इंटू मोलॅलिटी. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू मोलॅलिटी. व्हॉट इज के एफ? मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट. मगाशी के बी होता, तो काय होता? मोलाल बहुतेक इलिव्हेशन कॉन्स्टंट होता. मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट, हा मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक म्हणजे खचणे, इब्लॉस म्हणजे वाढणे, क्रायोस्कोपिक खचणे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू मोलॅलिटी. बर, प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं काय उद्दिष्ट आहे? मोलार मास काढायचं आहे. काय करायचं आहे? मोलार मास काढायचं आहे. तर काढू, मोलार मास काढू आपण. ठीक आहे. So the question again starts.
ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर काय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय कुठलं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. द थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. वी नो दॅट काय कळून चुकलंय डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू मोलॅलिटी. बरोबर आहे काय. परत मोलॅलिटी बद्दल आणखीन एकदा सांगूया. इथं मोलॅलिटी इथं बाजूला सांगूया. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन 1 kg. प्रत्येक वेळी केजी मध्ये व्यवहार होईल असंच नाही तर काय करायचं ग्राम मध्ये असेल तर इंटू 1000 करून ठेवायचा. बरोबर आहे. बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढायचं. m इज इक्वल टू W2 बाय M2 हा इथंच राहील W1 इंटू 1000. बघा इथं सबस्टिट्यूट करा काय मिळेल. सो डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. बघा हे एक्सपेरिमेंटनं डेल्टा TF काढायचं. सॉल्वंटचा वेपर प्रेशर नाही सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉइंट कमी पण काय होतं सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त असतो. सोल्यूट टाकल्यानंतर त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होतो त्याला म्हणायचं डिप्रेशन. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000. KF इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, W2 वेट ऑफ सोल्यूट, W1 वेट ऑफ सॉल्वंट, मोलार मास ऑफ सोल्यूट. ते तर महत्वाचं आहे ते काढायचं. बघा 3 महत्वाचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले. एक रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला, दुसरं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला, तिसरं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. ऑल दीज आर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर ह्या नंतरचा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मित्र येणार आहे कुठला ऑस्मॉटिक प्रेशर. पण ही 3 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह लेवलला उद्या घेऊन जातोय आणि मग ऑस्मॉटिक प्रेशरचं आपण बघूया. बरोबर आहे ना. त्यानंतर रिव्हर्स ऑस्मॉसिस जे वॉटर प्युरिफायर्स वगैरे आहेत ना ते रिव्हर्स ऑस्मॉसिसवर डिपेंडेंट आहेत. तोही भाग बघणार आहोत आपण. बरोबर आहे. इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.